नमस्कार मंडळी, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या चॅनलचं नाव निशा आणि मम्मी रेसिपी ये. तर आज गॅप पडला आहे 2-3 दिवसापासून, कारण की खूप दगदग होत होती आणि साई पण कालच आला. तर जो मला तुम्ही व्हिडिओ करायला लावला, खूप खूप प्रश्न होते. जो मी साईचा मठातला व्हिडिओ टाकला, तो 7 दिवस अनुष्ठानला बसलेला होता. तर मला खूप कमेंट्स होत्या. तर मला हा स्पेशली व्हिडिओ पण करायला लावला. का एक ताईंची कमेंट होती की प्लीज याच्यावर मला माहिती दे, आम्हालाही मुलांना जर म्हणजे तिथे न्यायचं असेल तर कसं न्यायचं, तिथे वयाची अट काय, तिथे कसं जायचं, तिथला ऍड्रेस किंवा जोडीने बसतात का, जोडपं बसतात का, कसं आहे तिथलं वातावरण कसं आहे, तर त्याची आज आम्ही माहिती देणार आहोत. कालच आला साई. तो तर त्याची थोडंसं पोट पण हे झालं, परत तब्येत त्याची, कारण की 7 दिवस तिथे राहायचं म्हणजे तिथे पूर्ण देत त्यांचं पूर्ण सकाळी लवकर उठणं, कितीला उठावं लागतं, आज आम्ही म्हणजे पूर्ण माहिती देणार आहोत. आणि साई पण थोडा आला ना, त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या. त्याला म्हटलं तू पण थोडं सांग, नंतर तो सांगणारच आहे. त्याला जास्त शक्यतो आवडत नाही व्हिडिओ मध्ये यायला, पण म्हटलं ये बेटा. आणि मम्मी मग हा तर मग सांग ना मला, मी सांगते ना काय कसं कसं हे करावं लागतं. कारण मला आधीपासून माहिती आहे, आपण जुन्या घराकडे राहायचो तेव्हा आमच्या शेजारचे भरपूर मुलं वयाची काही आठ नाही, पण 5 वर्षानंतर पाठवलेलं मुलाला चांगलं असतं. कारण त्याच्या आतल्या मुलांना थंड पाण्याने आंघोळ करण्याची सवय नाही, स्वतःच हे करायचं हे नाही, बघण्याचं हे नाही. त्याच्यानंतर 5 वर्षाच्या मुलाला भरपूर काही समजतं. त्यानंतर त्याच्यासाठी 5 वर्षाच्या नंतर आपण पाठवू शकतो. तर ते मम्मी सांगितलं तुम्हाला. आमच्या त्रिमूर्तीनगरमध्ये म्हणजे आम्ही जिथं राहत होतो, तर तिथे सगळेजण बऱ्याच जणांनी अनुष्ठान केलेले होते. तर ते 3 वेळेस केले जातात. तर तुम्ही आपण एक एक प्रश्न घेऊ. माझी वडिलांचे गुरु, एक कमेंट आली होती ज्योत्स्ना पाटील. तर त्यांची नेहमी कमेंट असते, माझ्या वडिलांचे गुरु हे जयानंद स्वामी 1973 त्यांनी अनुग्रह घेतला होता. म्हणजे किती छान अशी गोष्ट आहे. बापरे, त्यांनी मला सांगितलं तेव्हा मग आमच्या अंगालाही काटा आला. आणि तिथे वयाचं म्हटलं, आता सगळ्यात पहिले आपण हा प्रश्न घेऊ का तिथे मुलांची अट कशी आहे. तर तिथे 3 वर्षानंतर तुम्ही मुलांना म्हणजे अनुष्ठानला बसवू शकतात. तिथे कारण की 2 वर्ष किंवा 2.5 खूपच लहान होतात. कारण की जेव्हा मी मागच्या वेळेस साईला घेऊन गेली ना 2 वर्षापूर्वी, तेव्हा काहीतरी 3-3.5 वर्षाचा मुलगा आलेले होते आणि इतके छान खेळत होते. त्यांना असं वाटत नव्हतं काय रडले मम्मी आम्हाला यायचे, किंवा एकदम त्याचे गेले, झोपले, छान त्यांचं त्यांचं ते तप करत, हे आपलं जप करत होते. खूप छान वाटलं त्यांना बघून. पण असं काही वाटलं नाही का त्यांना काही त्रास होईल किंवा काय, एकदम मनसोक्त त्यांनी एकदम मनापासून सगळं करत होते ते. आणि राहिला परत तिथे जोडप्यांचं आहे. जोडप्यांचं म्हटलं तर तिथे जोडीने बसू शकत नाही, फक्त तुम्ही आपलं काय रे साई, यज्ञ, यज्ञ जेव्हा असतं तेव्हा जोडपं बसू शकतं. ते पण लेडीची सावली त्यांना चालतच नाही. तिथे जी स्त्रीची सावली असते त्यांना चालत नाही. तिथे लेडीज मध्ये जाऊ शकत नाही. जेव्हा आम्ही व्हिडिओ शूट केला तर आम्ही खूप लांब होतो आणि सगळे जे लोक म्हणजे जे आहे अनुष्ठानामध्ये ते खूप लांब होते. तिथे काही सावली वगैरे चालत नाही, किंवा यज्ञासाठी 2-3 तास फक्त बसतात. आणि परत नाशिकला हे प्रॉपर कुठं आहे, नाशिकला हे तपोनमध्ये आहे, पंचवटीमध्ये, आणि ओझरला पण आहे, हे कोपरगावला पण आहे. जिथे जिथं जयानंद स्वामी महाराजांचे आश्रम आहे तिथे हे अनुष्ठान होतात. पण नाशिकमध्ये तपोनमध्ये आहे. तपोनमध्ये म्हटलं तर तुम्ही पंचवटीमध्ये निमाणी
साई आलेला आहे, त्याला म्हटलं माईक हे थोडस जरा तू आला तर सोपं जाईल, म्हणजे ये म्हणते मी तुला विचारायचं. परत त्याने म्हटलं तूच ये थोडस, तू पण सांग म्हणजे सगळ्यांना माहिती मिळेल. खूप जणांचा आग्रह आहे आणि ज्यांनाही परत बसायचं असेल तर त्यांना सोपं पडेल आपल्यामुळे, आपल्याला चांगली माहिती मिळेल. तर 4-4:30 नंतर आंघोळ झाल्यावर तुम्ही काय करत होता? तर मग 4:30 पर्यंत उठलं की मग 5-5:30 पर्यंत आम्हाला दुसऱ्या हॉलला जावं लागतं, जिथे प्रवचन होतं माधवगिरीचे बाबांचं. तर माधवगिरीचे बाबा हे स्वामी जनार्दन स्वामींचे चेले आहेत, त्यांना गुरु कृपा लाभलेली आहे जनार्दन स्वामींची. तर तसेच जे शिष्य आहे, लहानपणापासून माधवगिरीचे बाबांनी जनार्दन स्वामींची खूप सेवा केली होती, त्यांच्यासाठी त्यांच्यासोबतच राहायचे ते. तर त्यांनी भिक्षा दिली आणि ते त्यांनी पुढं त्यांचं वारसाप्रमाणे. वारसाप्रमाणे चालू ठेवलं. आणि जनार्दन स्वामी हे शिव स्वरूप आहे. त्यांनी एवढी भोले बाबांची भक्ती केली. 16-17 वर्ष त्यांनी तप केलेलं आहे त्यांनी. बाबांचा फक्त ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय एवढे जप केले बाबांनी. जनार्दन 16 वर्ष स्वामींनी ते पाण्यामध्ये होते. पाण्यामध्ये होते आणि त्यांना भोले बाबा साक्षात समोर दिसले होते 1900 त्या काळामध्ये, म्हणजे जेव्हा त्यांनी तप केले तेव्हा. आणि डायरेक्ट साक्षात समोर येऊन त्यांना हे दिली, म्हणजे तुम्ही आता स्वामी व्हाल. आता 4:30-5 पर्यंत माधवगिरीजी बाबा आले की प्रवचन वगैरे व्हायचं आमचं. आधी विधी होती. विधी ही बाबांनी म्हणजे जसं आपण एक म्हणतो त्यांचे मंत्र किंवा एक प्रकारचं आरती, तर ती होती आधी, विधी म्हणतात त्याला. मग ती विधी झाल्यानंतर बाबांचं प्रवचन होतं. प्रवचन मध्ये तेच आपल्या गोष्टी नॉर्मल सांगतात की कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, म्हणजे कसं वावरलं पाहिजे या आयुष्यात, किंवा बाबांची भक्ती कशी केली पाहिजे, किंवा आपण असं काय करू की आपण पवित्र होऊ आणि आपण शुद्ध आपलं शरीर कसं करावं, ते सर्व सांगतात. आपली सात- विचार आचार हो, पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. आणि जेव्हा आपण जातो पहिल्या दिवशीच आमचं मौन, जसं मी रविवारी गेलो होतो पण सोमवार पासून चालू होणार होतं 17 तारखेपासून, तर मी एक दिवस आधी गेलो होतो. आणि ते 17 तारखेनंतर जेव्हा विधी होते तेव्हा 12 वाजता आमचा मौन आणि उपास चालू होतो. आणि त्याचप्रमाणे पण 7 दिवसानंतर ते सुटला जातो. आणि बाबांचं जेव्हा आम्ही जातो तेव्हापासूनच बाबांची अशी कृपा होऊन जाते की लहान लहान मुलं एवढे एनर्जीत असतात की जरी उपास आहे त्यांचा तरी ते असं वाटत नाही की लहान लहान मुलांना काय होतंय बुवा, का ते आजारी पडताय. मौन आहे. त्यांना बाबांनीच सगळं केलेलं असतं, म्हणजे वरतूनच सगळं, म्हणजे आपण देवाच्या रूपातच देवाच्या रूपातच सगळं आहे. आणि ते झालं की मग 9-9:30 पर्यंत प्रवचन संपलं की चहा आणि खारीक देता. खारीक म्हणजे ती खजूर सारखं खारीक, हा, वाळलेली खाली वाळलेली. आणि वाळलेलं खजूर. चहा दिला, चहा वगैरे पिला की मग परत आपण आपल्या हॉलमध्ये जागेवर ठेवून बाबांची थोडी आरती वगैरे म्हणजे दिवाबत्ती करून परत आपलं दर्शनाला जायचं कुट्यामध्ये. आणि ते कुट्यातून दर्शन केलं की मग जप करायला बसून जायचं. 1.5 लाख जप करावा लागतो तेव्हा एक अनुष्ठान पूर्ण होतं. आणि जसं जसं ज्याला जमेल तसा तो करत असतो, पण केलंच तर बाबांची आपल्यावरती एकदम कृपा होऊन कृपा जाते. असेल. म्हणजे त्या व्यक्तीत ज्या व्यक्तीने ते 1.5 लाख जप केला तर त्याला कोणतीच अडचण येणार नाही, असं माधवगिरीजी बाबा म्हणतात. त्याला दुखणं नाही येणार, त्याला कधी नरकात जायची वेळच येणार नाही, असं बाबा म्हटले. आणि साक्षात स्वामी दिसतात जेव्हा आपण 16 कोटी जप करतो, तेव्हा साक्षात स्वामी समोर येतात आणि ते आपल्याला सांगतात की तू हे कर. आणि ते जेव्हा आपण हे करू तेव्हा आपल्या मनातच सगळं होऊन जातं की बाबा आले आणि बाबांनी आपल्याला चांगली आचार विचार सगळं बदलून जातात. आता माझे जसं होईल, आता काही म्हातारे म्हणजे वयस्कर पण वयस्कर. आलेले असतात, पण त्यांच्याकडून जास्त बसवल्या जात नाही तर ते उभे राहून करतात. ज्यांना नाहीच उभं राहिलं तर मग त्यांच्याप्रमाणे आपल्या ह्याने करतात. काही ज्यांना करायचे ते 3-3 रात्रीपर्यंत जागून करतात उभे राहून. पण आणि ते झालं की मग 12-1:30 पर्यंत परत जेवायला बोलवता. फराळ असतो, भगर असते. भगर ती 1 वाजता असते. आणि फराळाच्या आधी अर्धा तास प्रवचन देता बाबा. आणि प्रवचन मध्ये तेच सांगता अन्नाचं महत्व काय आहे, अन्न कसं झालं पाहिजे, अन्नामध्ये काय महत्व आहे, आणि अन्न कसं काय उत्पन्न होतं ते सर्व सांगतात. आणि मग ते झालं अन्न वगैरे जेवण वगैरे झालं, फराळ वगैरे, की मग 2-2:30 पर्यंत परत हॉलला जाऊन परत आपले थोडं विश्रांती करायची. चहा येते. चहा आल्यानंतर परत 2 टाइम चहा होतो. चहा आली
की मग चहा प्यायचा. म्हणून गोड जरा जास्त केला हा. जातो हा म्हणजे त्यांना उपास एनर्जी राहत होती. म्हणजे चहा खूप गोड केला असतो तिथे, आणि काही ज्यांना डायबिटीज वगैरे असतं तरी ते घेतात का, कारण की त्याने काहीच होत नाही, कोणाची शुगर सुद्धा वाढत नाही त्या वाढत चहाने. म्हणजे एवढी गोड असते तरी कोणाचं म्हणजे कोणाला त्रास नाही होत त्या चहाने. असं काय गोड जेव्हा आपण जास्त जेव्हा घेतो तेव्हा आपल्यामध्ये जास्त शक्ती असते. आपल्याला दिवसातून आपल्याला दिवसातून 2 चम्मच साखर पाहिजे किंवा 1 चम्मच साखर पाहिजे, ज्याने आपले ग्लुकोज किंवा शुगर ही मेंटेन असते. आणि ते झालं, चहा वगैरे झाला की मग थोडं आंघोळ म्हणजे करून थोडी देवपूजा करून थोडं बाहेर एखादा चक्कर मारून या किंवा बाहेर बसलो की मग परत जपाला बसून जायचं आणि आपला आपला जप करत राहायचा. आणि ते झाल्यानंतर परत मग 7:30-8ला बेल होते, आणि परत मग रात्रीचा खिचडी भात आपलं हे राहतो, साबुदाण्याची खिचडी, फराळ त्याचं परत येतं. फळ देता, सफरचंद देता, पेरू देता, केळी देता. प्रत्येक वेळेला दिवसाला बदलत असते. आणि एक दिवसाला गोड भगर बनवतात, जी गोड असते भगर, आणि त्याला गोड आमटी बनवतात. तर असं झालं की मग ते झालं सर्व की 9-10 पर्यंत परत एखादं, मग 9ला 9:30 पर्यंत एक परत प्रवचन होतं, ज्याला आपण कीर्तन म्हणतो किंवा ते काय म्हणतात कीर्तन, भजन म्हणतो. ज्याच्यात बाबा वेगवेगळे बाबाजी येतात, म्हणजे जसे आता रमेश गिरजी बाबा आहे, संतोष गिरजी बाबा आहे, त्यांचे असे सेवा होतात. आणि त्या याच्यातून आणि एक दिवस असा असतो ज्याच्यात त्या भजनामध्येच खूप मुलं नाचतात. म्हणजे डायरेक्ट डायरेक्ट माहोल येऊन जातो, डायरेक्ट सत्संग होऊन जातो, डायरेक्ट सगळे भजनी मंडळ वगैरे सर्व सर्व नाचतात वगैरे. आणि शेवटच्या दिवशी काय कार्यक्रम होतो? म्हणजे शेवटच्या दिवशी महाप्रसाद असतो, आणि महाप्रसाद झाल्यानंतर मौन सोडायचा कार्यक्रम असतो, ज्यांनी आपला उपास आणि मौन सोडला जातो. माधवगिरीचे बाबा येतात आणि 12-1 पर्यंत महाप्रसाद देऊन मौन वगैरे सोडून घेतात. आणि ते झालं की मग होऊन जातं, असे दिवस निघून जातो. असं वाटत नाही की बोर होतंय तिथं. बोर व्हायला काही हेच नाही, आपलं आपले करा, जप करा, बाहेर एक चक्कर मारून या. आणि बाहेर गेटच्या बाहेर जाऊ देत नाही का, कारण की बाहेर ज्या गेटच्या बाहेर आपण जातो तर गेटमध्ये आपण जेवढा हे केलं ना आश्रम, त्याच्यातच पवित्रता असते. आपण बाहेर गेलं की बाहेर निगेटिव्हिटी एनर्जी बाहेर आपल्याला लागून जाते, किंवा असे वेगळं काही लागून जातात शरीराला, तर ते बाबांना चालत नाही, किंवा त्या जपाला चालत नाही, किंवा अनुष्ठानाला चालत नाही. आणि तिथे बायका म्हणजे तिथे जेव्हा मी गेली होती तिथे मी लांबूनच शूट केलं होतं. तिथे बाईची सावली किंवा मग तिथे सगळी बाबांची माहिती वगैरे दिली आहे. तिथे फोटो मी तुम्हाला दाखवलेच. आणि तिथे म्हणजे लेडीज जाऊ शकत नाही, तर पत्ता तर मी तुम्हाला सांगितलंच आहे. आणि अजून सांगायचं म्हणजे जेव्हा मुलं अनुष्ठान करून येतात तर त्याच्या हातात तुम्हाला कडं दिसत असेल साईच्या, हे कडं सगळं साहित्य किंवा हे सगळं घातलं जातं साईच्या हातात. आता हे 3 वर्षांपासून 3 वर्षापासून हे कडं वगैरे सगळं तिथंच मिळतं जेव्हा अनुष्ठान होतं. जर तुम्हाला फक्त कडं घालायचं असेल तर तुम्ही तेही घालू शकतात. आणि याचे नियम आहे ना खूप कडक आहे. तर मी तुम्हाला असे उदाहरणं आहे आमच्या समोर, तुम्हाला मी सांगू शकत नाही. ते उदाहरण तर मम्मी सांगेल तुम्हाला, एक आमच्या डोळ्यासमोर झालेलं आहे. आणि 4 दिवस जे असतं आपल्याला प्रॉब्लेम असतो तो अनुष्ठान ज्यांनी केलेलं असतं किंवा कडं घातलेलं असतं ते बिलकुल चालत नाही. म्हणजे त्या व्यक्तीचं चहा असो, जेवण काही काही नाही, किंवा लांबूनच हे करणं. जेव्हा आमच्या जे असलं मी तर लहान मुलं काही असतात तर त्यांना मम्मीचं चालतं हा काय, कारण की आईचं चालतं. आईचं ओके, पण मग काही असलं ताई वगैरे आहे तर मीच करते. तर असं आहे, 4 दिवस पण खूप याचे कडक नियम असतात. आणि राहिला प्रश्न अजून जुन्या घरी जेव्हा आम्ही होतो तर जुन्या घरी त्यांनी खूप नियमाने केले असे. तर एक आहे असे एक थोडासा किस्सा आहे छोटासा, म्हणजे एक आहे. तर मम्मी तू सांग थोडस, तर हे म्हणजे याचं दुष्परिणाम किंवा त्याचं ते कसं झालं. तर जे बी कोणी लोक अनुष्ठान करतात त्याचं खूप कडक आहे. आणि ते सांगतात बघा तुम्ही विचार करा आधी तुम्हाला घालायचं का नाही. बाबा माफ करत नाही, एक वेळेस माफ करतात पण एक वेळेसची चुकी वेगळी असते. पण तुम्ही तरी सुद्धा ही चुकी करायची नाही. आणि तुम्ही येतानाच असे नियम करून पाळा का आपले, जेणेकरून आपण काहीही केलं नाही पाहिजे. कारण बाबांचं खूप नियम, का ते लेडीजची सुद्धा सावली पुढे देत नाही. याच्यावरनं तुम्ही समजून घ्या का त्यांचे नियम किती कडक असतील. तर आमच्या इथं असे म्हणजे भरपूर लोक, असे भरपूर उदाहरणं माझ्या डोळ्यासमोर.
का ज्यांनी हे कडं घातलेलं आहे त्यांनी असे हे केलं, नाही, चालेल. आपलं ड्रिंक केली, ड्रिंकच्या आधी नॉनव्हेज खाल्लं. काही काही लोक काय करतात, नॉनव्हेज नाही खात पण ड्रिंक करतात, पण ते आधी सांगता बघ हा विचार करा तुम्ही, हम्म. बाबांना काही चालत नाही. पहिले तुम्ही सगळं नियमाचं पालन करा, सगळं नियम वगैरे सांगतात ते. पण मग त्यांनी काय केलं, खूप वर्ष त्यांनी खाल्लंच नाही, सोडलंच नाही. पण त्यांच्या संसारात काहीतरी आडे अडचण आल्या का, दोघांचे भांडणं म्हणा, दोघांचं काही म्हणा, त्यांच्या घरातला प्रॉब्लेम, तर त्यांनी काय केलं, दारू प्यायला सुरुवात केली. मग काय ते खाणं, बाहेरच खाणं, रोडवर झोपणं. तर ती जी व्यक्ती असं करतं, ते जर त्यांच्या इथे जाऊन माफी जर नाही मागितली, त्यांच्या तंद्रीत जर राहिलं, तर ते वेडसर होतात, वेडे होतात, हो, वेडे वेडे होतात. अक्षरशः. हम्म. कारण आम्हाला खूप अनुभव आहे, आमच्या डोळ्यासमोरची गोष्ट आहे. मी ज्यावेळेस लहान होते तेव्हा जनार्दन बाबांची मोठं स्वतः मोठं पालखी जायची, पालखी. स्वतः पालखीत बसायची ते, आणि स्वतः नाशिक मधून सगळ्या आरकेवरून आपल्या पुलावरनं सगळे तपोवनातनं जेव्हा जायचे ना पालखी, तेव्हा इतके लोक दर्शन घ्यायचे. आम्ही लांबूनच दर्शन घ्यायचो, कारण मी छोटी होती त्यावेळेस त्यांच्या पालखीत जायचे ते. तर असे त्यांचे नियम आहे. तुम्हाला जर करायचं असलं तर एकनिष्ठ व्हा आणि सगळे विचार सोडून द्या आणि त्यांच्यात मग्न व्हा. तुम्हाला इतकं काही खूप प्रगती होईल. खूप प्रगती होईल आणि खूपच चांगलं असतं ते. पण तुम्ही नियमाचं जर पालन केलं नाही तर त्याचे दुष्परिणाम खूप भोगावे लागतात. अक्षरशः माणूस वेडा होतो, संसारातून निघून मुक्त होऊन जातो, काही उमजत नाही त्याला, कारण त्याला पर्यायच नसतो. त्याच्यासाठी हे कडक नियम मरण किंवा नरक. हम्म. त्याच्यासाठीच हे दिलेले असतात. खूप लोक विचार करूनच ह्या गोष्टी करतात. याची खूप नियम आहे. आणि हो. नॉनव्हेज काय असो, ड्रिंक असो, गुटखा वगैरे जे आहे, ज्या वेशनीचे हे प्रकार त्यांना आहेत, चालतच ते नाही. चालतच नाही याला. तर याची नियम खूप, म्हणून तिथे सांगितलं जातं तुम्ही विचार करा. मग खूप बरेचसे जण काही विचार करूनच करतात. तर साईला आम्ही काही बोललो नाही, त्याच्या मनात कसं आलं ते 2-3 तो वर्ष खायचा आधी नॉनव्हेज नॉनव्हेज खात खायचा, होता. पण मी पण आयुष्यात जर गुरु केला नाही तर मग आयुष्याला महत्वच महत्वच नसतं, नसतं. असं बरोबर. प्रवासातून ऐकलं मी. ज्याने गुरु केला नाही त्याचा जन्म वाया गेला असं म्हणता त्या धर्म जागो जनार्दनांचा, अशी ही त्यांची ओळ आहे. आणि गुरु केलाच पाहिजे आयुष्यात. काही जण किंवा आपल्याला बघतात की याची प्रगती होती तर याच्यावर करणी करता किंवा काहीतरी असं छेड करता की ज्याने त्याचं आयुष्य संपून जातं. पण जर गुरु केलेला असला ना तर कोणतीच त्याला शक्ती किंवा कोणतीच ताकद त्या व्यक्तीला हे नाही करू शकत. हरू शकत नाही. त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागू देत नाही गुरु जर केला असेल तर. तर अनुष्ठान म्हणजे काय, तर बरचसा 2-3 आले होते कमेंट्स. तर अनुष्ठान म्हणजे काय साई? मग अनुष्ठान तेच ना, जर आपल्याला सांगतो त्याला माहिती. अनुष्ठान म्हणजे जप तप. आणि जप तप कसा असतो, अनुष्ठान म्हणजे फक्त जप करायचं असं नाही, थोड्या नियमांचं पालन करावं लागतं अनुष्ठान झाल्यानंतर किंवा अनुष्ठानाच्या काळामध्ये. आणि आता पालन करावं तर लागतंच, कंपल्सरीच आहे ते. पण काही जण म्हणतात नाही मी अनुष्ठानला आहे तर मी दारू पिऊन घेतो मग जपाला बसतो. आता आम्ही बघितलेले 2 जण आमच्या अनुष्ठानाला दारू पिले होते ते. तर कधीचा किस्सा आहे हा, 20 तारखेचाच. याच्यातला 20 तारखेचाच हे. त्या व्यक्तीने प्रवचन झालं, सर्व जेवण बिवण झाले, आम्ही बाहेर बसलो होतो, सर्व बोर होतो आतमध्ये, थोडं जप वगैरे झालं, बाहेर बसलो याच्यात. तर त्या व्यक्तीने बाहेरून कुठून त्याच्या नातेवाईकांनी किंवा त्याच्या मित्र परिवाराने त्याला दारू आणून दिली मध्ये आणि त्याने पिली ती दारू. चुकीचं आहे. तर चुकीचं तर आहे, हो मग. पण त्याचं बघ ना काय झालं. तर त्याने पिली आणि ना आमच्या आश्रमाच्या बाहेर एक नदी वाहते, तर त्या नदीत तो पडला ऑटोमॅटिकली. तो बसला, त्या याच्यात बसला होता त्या बाकड्यावर, त्या बाकड्याला उलटा होऊन पडला आणि त्याला पॅरालाइज होऊन गेला. त्याच क्षणीला त्याची शक्यता 50%च राहिली किंवा तो राहिला, नाही तर नाही राहणार. म्हणजे त्याला त्याच क्षणी त्याच मिनिटाला म्हणजे तो सर्व पॅरालाइज होऊन गेला. पण त्याने असं का केलं, तर त्या सेवकांनी त्याला विचारलं पण त्याला बोलताच येत नव्हतं, का मौन होता. पण त्याने हे केलं. आता हे केलं त्याला ते भोगावं लागणारच आहे, तो वाचणार तर नाही. किंवा त्या व्यक्तीने दारू पिली मध्ये, त्या पवित्र जागेत त्याने दारू पिलेली, तर त्याने देवाचं सुद्धा उल्लंघन केलंय किंवा देवाला सुद्धा अपवित्र केलेलं आहे. तर त्याला ते भोगावं तर लागणार, त्याला शिक्षा तर देव देणारच आहे. पण असं
करणं त्याच्या आधी 100 वेळा विचार करावा लागतो का, कारण की हे जर आपण केलं, दारू पिली किंवा एखादी गोष्ट आपण नाही पाळली देवाची, आता प्रत्येकाचा एक रूल असतो, त्या बाबांचा पण रूल्स असतात आणि ते खूप कडक रूल आहे. तर त्याने दारू पिली ती आणि तो डायरेक्टली त्या नदीत पडला आणि तो त्याच क्षणी पॅरलाइज होऊन गेला आणि त्याला ते फिट बनतात, तर ते फिट येऊन गेली जर आम्हाला आणि क्लिप तर तेव्हा आणि त्याच्या तोंडातून फेस वगैरे लागला. त्याचे घरचे आले, त्याला बाहेर काढलं पहिले आणि त्याला आंघोळ घातली पहिले आणि मग त्याला बाहेर काढून त्याला हॉस्पिटलला, आता तो ऍडमिट आहे. तो आता जिवंत आहे की मेला आता तेच आम्हाला माहित नाही. पण तर अजून कमेंट होत्या का नवरा बायको पूजेला बसू शकतात का, नाही. पण मग तिथलेच असतात का यज्ञाला जे आता ते बसतात? यज्ञ जे होता ते अक्षय तृतीयाच्या काळात होता आणि तो यज्ञाचा काळ म्हणजे 6वा-7वा 2 दिवस होता आणि त्या 2 दिवसात म्हणजे 2 दिवस म्हणजे यज्ञाचे 2 दिवस असतात. त्या क्षणी फक्त 2 ते 3 तास फक्त जोडीने ते पूजा करावं लागते, ज्याने आपला संसार वाढतो किंवा त्या जोडीचं आयुष्य लांबतं किंवा छान- त्या छान सर्व सफल छान होतं. होऊन जातं. हा, तर त्याच्यासाठी यज्ञ होतं, पण जोडीने हे बसू देत तर नाहीच आणि नाही चालत ते. फक्त यज्ञाचे 2-3 तास असतात तेव्हाच चालतं फक्त. ते बी बाहेर होत असेल ना. हा, बाहेर म्हणजे ते मठाच्या- हॉलच्या पुढे थोडं. हा, म्हणजे ते तिथं काही जाणार बाबांचं काही हा, नाही. हे नाहीये, सावली हा. वगैरे तर नाही. अजून एक कमेंट आहे, निशा जर मुलांना तिथे पाठवायचे असेल तर कसे पाठवायचे, त्यासाठी प्रोसिजर काय आहे, तिथे किती दिवस राहावं लागतं, तिथलं काय, तिथे काय काय शिकवलं जातं, त्यावर एक म्हणजे व्हिडिओकरच मला सांगत होते मुलींना पण अलाउड आहे का, तिथे मुलींना अलाउड नाही तसं म्हणजे मी सांगितलंच आहे तुम्हाला. आणि तिथे प्रोसिजर कशीच आहे म्हणजे जेव्हा तू गेला मुली तर चालतच नाही, पण मुलांची वयाची अट ही 5 वर्षाच्या पुढे असते. तर आमच्या आता ह्या काळात 4.5 ते 4 वर्षाचा मुलगा आला होता, तो एवढा छान होता, एवढे ते सगळे जण त्याच्यासोबतच खेळायचे. म्हणजे ते मुलांचं ते भरपूर छोटे छोटे मुलं होते, 10 वर्षापर्यंत, 5 ते 10 वर्षापर्यंत 15-20 जण होते, लहान लहान मुलं एकदम. आणि एकदम भारी राहायचे. त्यांचे वडील होते सोबत, तर ते दोघं आलेले होते आणि एकदम छान राहायचे. प्रोसिजर काय प्रोसिजर मध्ये पावती जायची. वगैरे जेव्हा अनुष्ठान होतंय तर त्याच्या आदल्या 1 दिवशी आपल्याला मध्ये पावती फाडून यायची किंवा एक ती कितीची असते रिसिप्ट. पावती? आपल्या मनावरती 251 द्या, 551 द्या, आपल्या याच्यावर आहे सर्व. आणि रूम कशी देता, हॉलमध्ये आणि किती ज्या जण रूम असतात? होत्या बघ तिथं, ते काय आहे त्याचं रूमचे वैशिष्ट्य? चार्जेस वेगळे राहतात आणि जे हॉल राहतात त्या हॉलमध्येच राहणं एकदम छान छान वाटतं, सगळं मिळून मिसळून राहतात. मिसळून राहतं. आणि आणि तिथे रूम पण आहे, तर आहे त्याचे room. काहीतरी आहे ना चार्जेस? चार्जेस आहे आता ते 1,000-1,200 रुपये चार्जेस आहे त्याचे, पण शक्यतो हॉलमध्येच राहा का, कारण की त्या हॉलमध्येच सर्व सांगितलं जातं की कसं राहायचं या अनुष्ठानमध्ये. सगळ्या सूचना त्या हॉलमध्येच देतात किंवा बाबाजी सुद्धा त्या हॉलमध्ये एखादा चक्कर मारतात. संतोष गिरजी महाराज दरवेळेस त्या हॉलमध्ये येऊन सांगत राहतात की असं करावं तसं करा. आणि हॉलमध्ये सर्व काय, कारण सर्व सोबत असले की परत सगळ्यांना मग हे येते का, चला जप करू, हे करू, ते करू, सोबत जाऊ, फराळ खाऊ असं. तर तिथे तर तुम्हाला माहिती आहे 7 दिवस, तर ह्यावेळेस साईचं 9 दिवस होतं ना साई? एकादशी आले असल्यामुळे ते 1 दिवस वाढला, तर अक्षय तृतीयाचं हे 7च दिवस असतं. हे वर्षातून दोनदा होतं, म्हणजे अक्षय तृतीयेला एक आणि होतं आपलं एक नागपंचमीला. नागपंचमीला. तर हे तेव्हाच होत असतं, तेव्हा अनुष्ठान होतं. या जागेचं नाव काय आहे? या जागेला जानस्वामी मठ असंच म्हणतात, दुसरं काहीच नाही म्हणत, आश्रम किंवा मठ. आणि अजून म्हणायचं तर तुम्हाला आज एवढ्या संख्येने तिथे लोक येतात आणि साईमध्ये किंवा इतर लोकांमध्ये जे परिवर्तन होतं किंवा तिथे गेल्यावर एक आपल्यामध्ये पॉझिटिव्ह वेगळीच आहे, अशी खूप छान अशी एनर्जी येते. म्हणजे आपलं पुढचं आयुष्य खूप सफल होतं, मी तर म्हणते. पण त्याचे नियम खूप कडक आहे. जेव्हा तुम्हाला मुलांना टाकायचं असेल, त्यांची इच्छा विचारून घ्या, त्यांचं वय ते सगळं बघा, ते राहू शकतात का, त्यांची मनापासून इच्छा आहे का. कारण की तुम्हाला नॉनव्हेज हे आयुष्यभर म्हणजे काय आपण म्हणजे खाऊ शकत नाही मरेपर्यंत. कोणाला नंतर मुलं आता लहान आहे, खूप हौशीने म्हणतात नाही नाही करू मम्मी. जेव्हा ते मोठे होतात, ते कॉलेज करतात, मग त्यांचं ते एक जॉब लागले का मग सगळं एक कलिग राहतात, मग वाटतं अरे हा खातोय तर मला पण मग ते पण त्यांना त्यांची जी आवड आहे किंवा त्यांना इच्छा आहे का करायची ते पण विचारून घ्या. नाही तर काय होईल, त्याला इच्छा नंतर होईल. आता तर आपण अनुष्ठानमध्ये टाकलेलं आहे, पण मग पहिल्यापासून असेल इच्छा तर तसं काही होतच नाही. पण मग एक त्यांची इच्छा विचारून घ्या
आणि साईने बरीचशी तुम्हाला माहिती सांगितली. तर आणि तुम्हाला माझे हे 2 अनुष्ठान झाले. माझं 2 वर्षापूर्वी एक झालेलं आहे अक्षय तृतीयाचं. किती करावं लागतात हे? 5 केले तर खूप चांगलं, खूप पण छान. खूप छान असतं. साई आणि करणार तू 5? करेल. काही काही लोक 5 काय जे त्यांची इच्छा होती ते करतच असतात. करतच एक राहा. जणांचे 25 ते 30 अनुष्ठान झालेले बापरे. आहे. आणि ती व्यक्ती खूप वयस्कर आहे. अजून त्यांना करायची इच्छा आहे, तर ते म्हणता बाबाजींना मला अजून करायचंय, पण माझं वय आणि मला करता येईल का? बाबाजी म्हटले करता येईल तुम्हाला. तुम्ही जोपर्यंत असाल तोपर्यंत अनुष्ठानला येत जा, तुम्हाला करता येईल सर्व. तर ते बाबाजी म्हटले माझं वय आता जर समजा 80 तर मला करता येईल का? 90-100 मला बीपी शुगर आहे, उपास धरता येईल का? बाबाजी म्हणे बिंदास करा तुम्ही, तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. आणि त्या व्यक्तीने हे 25 अनुष्ठान केले. त्या व्यक्तीला बीपी आहे, शुगर आहे आणि त्या व्यक्तीला हार्ट अटॅक 2दा येऊन गेले. तर त्या अशा व्यक्तीने सुद्धा हे 30 ते 25 अनुष्ठान केलेले. बाबाजी स्वतः आपल्याला एक शक्ती देतात, एक पॉवर देतात की बसण्याची 9 दिवस किंवा 8 दिवस. तर आपल्यालाच स्वतःहून नाही तर एकदम मनातून हे होऊन जातं की हा बसायचं मला. आणि इच्छा होतच नाही बाहेर जायची किंवा असं कामामध्ये आणायची किंवा मला अनुष्ठान करायचं नाहीये किंवा मला असा विचार आले का मला नॉनव्हेज खायचंय. तर याच्यावर उत्तर असं आहे, आपल्या जर मनात येत आहे की नॉनव्हेज खायचंच आहे, पण तुम्ही जर कडं घातलेलं आहे, पण तुम्ही अनुष्ठान नका करू एका दिवस. मग ते जर तुम्हाला इच्छा जेव्हा होईल तर त्या गंगेत वाहून द्या कडं आणि देवाला बाबाजींना माफी मागा आणि परत तुम्ही जर खायला, पण असं करूच नका शक्यतो. एकदा तरी विचारून घ्या मुलांना तुमच्या आपण किंवा तरी साईने एक सांगून ठेवलं सांगून तुम्हाला. दिलं मी की असं करता येईल, पण होतात. अनुष्ठान नका करू, फक्त कडा घातलं तरी चालेल, पण असं करत नका. बाबाजींचा अपमान होतो याने की माझा भक्त हा मला सोडून चाललाय आणि बाबाजींना वाईट वाटतं की या भक्ताने माझी एवढी सेवा केली आणि तो सेवा केली. मला एवढं फक्त खाण्याबाबत मला सोडून चाललाय. तर याला मी काय कमी पाडलं, याला मी जन्म दिला आणि तो मला सोडून चाललाय. तर बाबाजी ह्या नाराजगीने आपल्यावरती सुद्धा काही करू शकतात, हे पण सांगता येणार नाही. आणि खूप चांगलं आहे, खूप पवित्र आहे. बाबाजी म्हणजे सर्व आहे आणि बाबाजी हे भोले बाबांचं स्वरूप आहे. बाबाजींनी एवढी तप केलाय भोले बाबांचा. 17 ते 16 वर्ष ते पाण्यात राहिले, म्हणजे हा काय. पाण्यात त्यांचे पाय सगळे माशांनी खाऊन टाकलेले होते. आणि ही मजाक नाही, 16 वर्ष एकाच जागी बसून न उठता न काही करता, थंडी पाऊस ऊन काहीच नाही बघितलं बाबांनी. त्यांना नागा बाबा म्हणून एक बाबा आहेत, त्यांचे नागा बाबांचे चेले जनार्दन स्वामी. आणि नागा बाबा हे लहान होते पण जनार्दन स्वामी मोठे होते, तरी नागा बाबांनी त्यांना भिक्षा दिली. आणि नागा बाबांच्या काळात त्यांनी आश्रम बांधलं, कोपरगावला बांधलं, शाळा बांधली, सर्व काही असं समाजसेवा केली. बाबांनी खूप समाजसेवा केली. आणि स्वतः ह्या कलियुगात भोले बाबा आलेले आहेत, बाबांना भेटलेले आहेत. तर मग ही खूप मोठी गोष्ट आहे की बाबा आपल्याला लाभलेले आहेत किंवा मी त्यांचा भक्त झालेलो आहे. आणि ज्यांना करायचं असेल तुम्ही करा, काही अडचण नाही. जेव्हा तुम्ही करायला जर मनात आले का करायचे, तुम्हाला असं वाटणारच नाही का आता खाऊ आता मी नॉनव्हेज खाऊ की असं ड्रिंक करू, काही वाटणारच नाही तुम्हाला, मनातच येणार नाही. पण मनापासून केलं तर सर्व होईल, जर केलं नाही तर मग देव काहीच सुद्धा नाही. सोडणार नाही. भरपूर अशा गोष्टी आमच्याकडून तुम्हाला म्हणजे आता झालंय आमच्या साईचं म्हणून. तर अजून एक गोष्ट अशी सांगायची का तुम्हाला आता माहितीये माझा दादा त्यांनीही घातलेला आहे. म्हणजे सांगायचं एवढंच आहे का त्याचं अनुष्ठान नाही झालेलं, त्याने फक्त बाबांजीचा तो नॉनव्हेज कधीच खात नव्हता. त्याला फक्त एक इच्छा होती, कारण की जुन्या घरी सगळ्यांनी कडं घातलेलं होतं आणि त्याला नॉनव्हेज खायला त्रास पण व्हायचा, म्हणून तो सहज मुलं म्हणून तो गेला. त्याने तो गेला घातलं. कशाला, मी त्याला केलं. तू नेलं होतं हो. का? मम्मी त्याला नेलं होतं. आता आम्हालाही एवढं लक्षात नाही, कारण की आम्ही लहानच होतो. तर मम्मीने त्याला घेऊन त्याला हातात कडं घातलं, पण मग तेव्हापासून कधीच काही नाही. म्हणजे त्यांनी म्हणजे अनुष्ठान नाही केलं, पण जे अनुष्ठानचे नियम ते सगळे तू फॉलो करतो अजून पण हो. म्हणजे नॉनव्हेज कधीच नाही, पण दुसरं घरात आता काय इकडे ते आपण काही बोलू नाही शकत. तर पण नॉनव्हेज कधीच नाही खाल्लं त्याने, चालतच नाही ह्या गोष्टी. 3-4 वर्षाचं पण त्यांनी आधी खाल्लेलं होतं. तर या कडं आहे, तर ह्या कड्यावर जन स्वामी असं नाव आहे. भोले बाबाची पिंड आहे. ओम तर नमः आता शिवाय. कडे तुम्हाला असं दिसत असेल, आता असे मिळतात. तर जेव्हा होते तर वेगवेगळे प्रकारचे वेगवेगळे मिळतात. प्रकार आहेत. माझं हे पंचधातूचं आहे, मला ते एक साधं कडं मिळतं, तर ते उभरायचं तर ते उभरत होतं. मग ते हिरवं होऊन सांग, जायचं हं. ही जागा. तर या कडं आणि चांगलं पण आहे कडं, पंचधातूचं आहे, चांगली धातू याच्यात. तर हे ते कितीचं धातू घेतलंय आपण? हे 800. 700 700 800 रुपयाचा कडं आहे.
तर त्याच्यामध्ये पण प्रकार आहेत. एक असं आणि तुळशीची माळ घ्यावं लागते ही. तुळशीची माळ. आणि आळंदी पुण्याला ही तुळशीची माळ ओरिजिनल मिळते, महाग मिळते थोडी, पण ओरिजिनल मिळते. ह्या माळीला सर्व चालतं. किंवा म्हणजे समजा कड घातले तर मग एखाद्या वेळेस दारू पिली तर मग ही माळ चालते. पण जर आपण जेव्हा रुद्राक्ष माळ घालतो, आपण म्हणतो मला माळ घालायची, रुद्राक्षाची माळ घालायची, तर त्या माळीला कडापेक्षा जास्त नियम असतात. की मग दुसऱ्याच्या घरचं खायचं नाही, दुसऱ्याच्या घरचं पाणी सुद्धा प्यायचं नाही, किंवा एखादी व्यक्तीच्या लेडीजला तर ते सुद्धा चालत नाही. खूप कडक नियम असतं रुद्राक्ष माळीचे. आणि ही तुळशीची माळ आहे, तर ही आणि कड हे घालायचं, आणि कुट्या असते बाबांची तिथे ती ठेवून बाबा सगळं आता आवरून सावरून ठेवलं. तर साई एक प्रश्न होता, साई एज्युकेशन नाही करत का? तर साई एज्युकेशन म्हणजे तो क्लास करतो, तो कॉलेजलाही जातो. फक्त 7-8 दिवसासाठी त्याने सरांना तिकडे वगैरे सांगितलं होतं का मला असंच आहे सर, तर मी सुट्टी घेणार आहे. सर साई करतोय, तो घरात काय करणार? तो तिथे जायचं होतं म्हणून तो घरी होता, म्हणजे तिकडे जायचं होतं म्हणून तो क्लासला गेला नाही, कॉलेजला गेला नाही. तर तो छान असं क्लास करतो आहे अॅनिमेशनचा. आणि त्याला मोबाईल सोशल मीडिया तो खूप ऍक्टिव्ह आहे. त्याला बरेचसे कामं येतात. आणि माझा क्लास त्याच्याच बद्दल आहे, कॉन्टेंट क्रिएशन आणि फिल्म एडिटिंग वगैरे मध्ये करतोय मी. माझं क्लास आहे तो. आणि मी BSc ला ऍडमिशन घेतलंय FY ला. तर असं आहे. आणि राहिला प्रश्न अजून एक, तर तो मम्मीचा लाडका आहे कसं? तर जसा लहान झालाय तो तसा जास्त मम्मीकडे राहिलेला आहे. त्याला मम्मी म्हणजे खूप जणांना वाटत असेल, खूप जण मला 10 वेळेस म्हणजे खूप प्रश्न केले का हा तुझा मुलगा आहे का, तुझा मुलगा आहे? तो माझाच आहे, सगळ्यांना तुझा वाटतो. तर तो आमच्या दोघींचा आहेच तो. विषय काय एवढाच का जेव्हा मी पार्लरला जायची त्याला मी मम्मीकडे ठेवायची, जेव्हा कुठे जायची तर मम्मीकडे ठेवायची. तेव्हा मम्मी कसं रात्रीच जाते तर दिवसभर घर जायची, तर त्याला जास्त मम्मीचा लळा आहे. आणि जास्त मम्मीशी कनेक्ट येतो. आणि इथे कसं आहे, दुसरं कोणी नाही फॅमिलीमध्ये. चला मी माझ्या घरी घेऊन गेले किंवा काय, तर ते मम्मी एकटी असते म्हणून तो आता इथे राहायला. पहिले तर माझ्याकडेच राहायचा, पण आता मम्मीचं जसं जसं वय होत चाललं तसं म्हणून तो इथे राहतो, कारण की मम्मी एकटी राहते. तर खूप जण म्हणतात मग साई इथेच राहतो, मग असं कावर तसं कावर. असं काही नाहीये, साई तिकडे पण येतो. पण आता मम्मीचं थोडं पण आता थोडंसं मम्मी एकटी आहे म्हणून आम्हाला धावपळ करावं लागते, आणि ती करणारच आम्ही, आमचं ते कर्तव्यच आहे. आणि प्रत्येक वेळेस माझी खूप काळजी घेतो. आल्यानंतर पाणी देईल, पण गरम मी एक करून. बोलतो पण मी देवाची सेवा करणार नाही, पण ह्या माझ्या आजीची सेवा 100% करेल. म्हणजे मी एखाद्या वेळेस देवाला भजणार नाही, पण मी माझ्या आजीला 100% तिला मी कधीच एकटं सोडणार नाही. त्या आजीने किंवा त्या आईने, मी तिला आई म्हणतो, किंवा मग पहिल्या दिवसापासून तिच्याकडेच आहे मी. की जसं माझा जन्म झालाय तसं मी तिच्याकडेच आहे. आणि तिच्या करता मी आलोय, म्हणजे 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 त्याला असं वाटतं तिच्याशिवाय झालो तर मी फक्त आईसाठी काही जन्म घेतला आईसाठी. हा. आणि म्हणजे मी मम्मीला पण जास्त मी तिला बोलत नाही, म्हणजे तिच्याशी जास्त इंटरॅक्ट नाही होत. पण मी आईला सर्व सांगतो की माझ्या आयुष्यात काय होतंय, माझे कोण फ्रेंड आहे, माझे कोण काय आहे, माझं काय चाललंय, मी सर्व तिचे शेअर करतो. माझी फ्रेंडच आहे ती. आणि तिच्याशिवाय माझं कोणीच नाही. म्हणजे मम्मी आहे, पप्पा आहे, आजी आहे, पण एक आपण म्हणतो ना की आपण जवळ कोणाला कनेक्ट असतो, तर ती माझी आई आहे. आणि असं मी काय म्हणतो आता की तिचं पण वय होत चाललंय, आणि तिला पण आता बघता आपण मामा नाहीये. आणि तो बाहेर आहे आणि तो बाहेर आहे आता, त्याचं पण जॉब येतो, आपण त्याच्यात काय अडचण नाही. पण तिचं पण वय होत चाललं, आणि घरी पण कोण नाही नसतं, तिच्याकडे कोण बघणार. आणि मी कधी बोललो नाही या विषयांवर. आईला आश्चर्य होईल की मी आज पहिल्यांदा या विषयावर बोललो. की मी असं का बोलत नाही का, कारण की आता मुलगा आहे मी, आणि सर्व बोलून चालत नाही, काही गोष्टी मला आता ठेवावं लागतात. आणि मी माझा प्रॉब्लेम शक्यतो मम्मीला सुद्धा नाही सांगत, किंवा मुलगा आहे मी का, कारण सर्व नाही सांगत. आता आपण फेस करावं लागतो, रिस्पॉन्सिबिलिटीज आपल्यावर असतात, सर्व काही नाही सांगता येत. तर मग जेवढं आज मी खूप दिवसानंतर बोललो का, कारण की आज बऱ्याच गोष्टी मी बोलतोय आणि शेअर करतोय, तर निघालो म्हटलं सांगून देऊ. हा, रडू नको आई. तिच्याशिवाय नाही माझं.
ती माझी गुरु आहे आणि तीच माझी देवी आहे ती. देवी देवी म्हणतो तुला. आणि मला पण मम्मी म्हणजे आम्हाला मम्मी शिवाय खरंच कोणीच नाहीये. म्हणजे आमचं मम्मी जे आहे सगळं सर्वस्व आम्ही मम्मी मध्येच बघतो. दीदी, मी, ओम, करण म्हणजे सगळे आम्ही, माझे मिस्टर, ताजी, म्हणजे आम्हाला मम्मी येतं आमचं सगळं दिसतंय, छान भरलेलं दिसतंय. तर आम्हाला कधी कधी खूप हे दिवस असं वाटतं ना का हे कसे जपावं, तिला कसं जपावं, का तिचा साथ आता कसं वय होत चाललं ना, थोडं मम्मी ना अशी हे होत चालली आता. बघा पहिले खूप ऍक्टिव्ह दिसायची, तर आता थोडंसं हातपाय दुखतात वगैरे नाही का. तिला खूप असं वाटतं आम्हाला जपत राहावं, तिला ती आमच्यासोबत कायमस्वरूपी राहावं म्हणून खूप छान वाटतं. आणि सगळं आमचं मम्मीच आहे सर्वस्व, काही प्रश्नच नाही त्यात. आणि मम्मीला रडायला आलाच. आणि मलाही खरंच वाटलं नव्हतं साई आज इतकं बोलेल, आणि खूप छान वाटलं. आज तो खरंच इमोशनल झाला आणि तो व्यक्त झाला. म्हणजे तो कधीच व्यक्त होत नाही. तो मला पण कधी काही सांगत नाही. म्हणजे मी आली ना, साई थोडंफार बोलतो आम्ही, साई काय रे, मग तो पण थोडंफार सांगतो. पण तो मम्मी झोपली असेल का मम्मी जवळ बसेल, गप्पा मारी, आई असं झालं तसं झालं, किंवा मम्मीला सांगितली. आणि काही गोष्टी लगेच मम्मीलाही समजतात. आणि म्हणजे एक तुम्ही बघत असाल एक तिच्या पोटी मी तर म्हणते मी आजीला एक हॅशटॅग देईल, जेनझी आजी. जेनझी आजी. आणि मी तर म्हणते तिच्या पोटी तो असं वाटतं का तिच्याच पोटी आलेला आहे तो. एवढं त्यांचं बॉन्डिंग आहे दोघांचं. आणि खरंच माझा जरी तो पोटी जन्मला असेल, तो माझा मुलगा लेकरा आहेच, माझा लेकरू तो, पण मम्मीने माझ्यापेक्षा जास्त त्याला जीव लावलेला आहे. या गोष्टीला तर मी कधीही हे करेल तर लेकरू माझा आहे. पण आज मम्मी त्याला खूप हे केलं, कारण की माझी काही गोष्टींची मजबुरी होती. मी खूप कामात व्यस्त किंवा काही गोष्टींमध्ये, म्हणून मम्मीने खूप आम्हाला सपोर्ट केला. आणि आज तो इतका मोठा झालेला आहे. आणि साई लहानपणीचा इतका क्यूट होता, छोटासा होता, त्याला बोलता यायचं नाही, तो मम्मी जवळ झोपायचा, त्याला झोळी, त्याला कुठेही मम्मी सोबत, म्हणजे अक्षरशः मम्मी कधी गावात गेली का तो मम्मीच्या मागं लागणं, म्हणजे ते सगळं आम्ही बघितलंय. त्याचं बालपण खूप हट्टी होता. आता खूप साई शांत झाला आहे. तुम्हाला असं दिसत असेल तर तो खूप शांत आहे, जास्त बोलत नाही, त्याला जास्त बडबड आवडत नाही. तो लहानपणी होता थोडासा जरा मुलात्रवच असतात, पण तो आता एकदम शांत झालेला आहे. तो एक गुणी मुलगा आहे. तर खूप जण त्याला बघून छान पण वाटलं का एवढा छान तुमचा मुलगा आहे निशा, का ह्या भक्तीला लागला. तर खरंच मी प्राऊड फील करते त्याला. त्यांनी छान खूप मोठं व्हावं, खूप प्रगती करावं त्यांनी, हीच माझी इच्छा आहे. मी त्याला कोणत्याही गोष्टीची कमी करणार नाही. जिथे जिथे त्याच्यासाठी पैसा लागणार आहे, त्याचा क्लास असो, कॉलेज असो, कुठे कुठे जे आहे माझे ते कर्तव्य आहे ते आम्ही दोघे मिळून करणारच आहे त्याच्यासाठी. फक्त त्यांनी त्याचं खूप छान असं उज्ज्वल त्याचं भविष्य व्हावं, आमची इच्छा आहे. त्याला खूप छान याच्यात लागल्यानंतर मम्मीला आणि मला तर आनंद खूप होईल. तर छान त्याची प्रगती व्हावी, बाबाजींच्या कृपाने त्याचं छान होणारच आहे. तर आज छान असा माहिती दिली, खूप अशा गोष्टी आम्ही व्यक्त झालो, शेअर केल्या. साईनी पण आज पहिल्यांदा तो व्हिडिओमध्ये एवढं बोललेला आहे. तर आज चला आमच्यानुसार म्हणजे काहीतरी तुम्हाला माहिती चांगलीच भेटलीच असेल. तर असे अजून काही प्रश्न असेल तुमचे मला तुम्ही विचाराच. आमची मम्मी थोडी इमोशनल झाली आज. मीच स्वतः भाऊ झाली, मम्मी झाली, आणि आज माझा साई बोलला. मला खूप भारी वाटतंय आज साई फायनली बोललेला आहे व्हिडिओमध्ये. खूप जण त्याला बघितलं, पण तो माझाच मुलगा आहे, ते त्याला मीच जन्म दिलेला आहे. तर आज छान, मलाही खूप छान वाटलं आज व्हिडिओ आज आमचा झाला. तर थोडासा मध्ये मध्ये गॅप जर झाला तर प्लीज काय राग मानू नका. तर आज उद्या आणि नया मस्त छान अशा जोशमध्ये आम्ही रेसिपी करणारच आहोत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय. बाय बाय.